नमस्कार. एन टीचे फंडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे की 10वी पासून आता तुम्ही 11वी जाणार आहात, तर काय केलं पाहिजे, कशा आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता इकडे बघा, मी लिहिलंय की न्यू क्लास, न्यू चॅलेंजेस, बिगर ड्रीम्स. की आता जर तुम्ही 10वी पासून 11वी जाताय, तर त्यामध्ये नवीन वर्ग असणार आहे, नवीन विषय असणार आहे, नवीन चॅलेंजेस असणार आहेत तुम्हाला, आणि तुमचे जे ड्रीम्स आहेत, तुमचे जे करिअरचा गोल आहे, तो तुम्ही आता डिसाईड केला असेल किंवा ठरवलं असेल, तर त्यासाठी काय काय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सर्वप्रथम काय करायचं आहे की 10वीचे जे मार्क्स आहेत ते आता विसरून जायचे आहे. तुम्हाला 10वीला आता मार्क्स, जेवढे मार्क्स मिळाले असतील, 90%, 50%, 35%, जे जे काही मार्क्स मिळाले असतील, तुमच्या नातेवाईकांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला असेल, तुम्ही पेढे वाटले असतील, सगळं केलं असेल, चांगली गोष्ट आहे. तुम्ही मेहनत केली, तुम्हाला मार्क्स मिळाले, चांगली गोष्ट आहे. पण आता काय करायचं आहे की विसरून जायचं आहे. की आता 2-3 दिवस तुम्ही, किंवा आता बरेच दिवस झाले 10वीची परीक्षा होऊन, तर 10वीचा रिझल्ट लागून, तर जे तुम्ही आतापर्यंत तुम्हाला चांगलं वाटलं असेल की चांगले मार्क्स मिळाले, चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही मेहनत केली त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क मिळालेत. पण आता काय करायचं, विसरून जायचं. ह्याचं कारण काय की 11वी ही नवीन सुरुवात असते. की समजा एक आपण उदाहरण घेऊया की एक मुलगा आहे ज्याला 90% मार्क मिळाले, आणि दुसरा मुलगा आहे त्याला 75% मार्क मिळाले, अजून एक मुलगा आहे त्याला 50% मार्क मिळाले. ठीक आहे. आता हे तीन वेगवेगळे मुलं आहेत, त्यांना वेगवेगळे मार्क्स मिळालेत. पण आता जेव्हा समजा तिन्ही मुलांनी समजा सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं, तर त्या तिन्ही मुलांसाठी काय असणार आहे, सायन्स मध्ये जो ॲडमिशन ते घेतात 11वीला, ते एक नवीन सुरुवात असणार आहे तिघांसाठी. फक्त जो 90%वाला मुलगा आहे, जो 75% मुलाला मुलगा आहे, त्याला थोडा ॲडव्हान्टेज असतो, कारण त्याचे कन्सेप्ट क्लिअर असतात, त्याला अभ्यास करायची सवय असते. ठीक आहे, त्याला विषय समजतात लवकर. 50%वाल्याला लवकर समजत नाहीत. पण त्यांना थोडा ॲडव्हान्टेज असतो, पण तो काही दिवसांसाठी असतो. जर 50%वाल्यांनी मेहनत घेतली, एकदम कष्ट केले, तर त्याला तो देखील चांगले मार्क मिळवू शकतो. दुसरा एक उदाहरण आहे की समजा एक 90%वाला मुलगा आहे, त्यांनी सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं. दुसरा 90%वाला मुलगा आहे, त्यांनी कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतलं. तिसरा 90%वाला मुलगा आहे, त्यांनी आर्ट्समध्ये ॲडमिशन घेतलं. 10वीला तिघांना सेम मार्क होते, पण आता काय झालंय, ते तिघे वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये गेलेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये गेलेत. मग तिघांसाठी ही नवीन नवीन सुरुवात आहे. म्हणून मी बोलतोय की 11वी ही नवीन सुरुवात आहे. कितीही मार्क्स तुम्हाला असू देत, काही करू देत, 11वीला नवीन सुरुवात करावी लागते. काही जणांना फायदा असतो, जे पहिल्यापासून अभ्यास करण्याची जरा सवय असते, पण बाकी लोकही पुढे जाऊ शकतात. त्यानंतर काय करायचं की ध्येय निश्चित करायचं आहे. की आता बऱ्याच जणांनी केलं असेल, ज्यांनी केलं आहे चांगली गोष्ट आहे, ज्यांनी नाही केलं आहे ठीक आहे, पण काही दिवसामध्ये किंवा काही महिन्यामध्ये किंवा 1-2 वर्षामध्ये तुम्हाला निश्चित करावं लागेल की तुम्हाला काय करायचं आहे, पुढे जाऊन काय करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही समजा हॉटेल मॅनेजमेंट करताय, किंवा तुम्ही इंजिनियर बनणार आहात, तुम्ही डॉक्टर बनणार आहात, जे काही करणार आहात ते थोडं तुम्हाला त्याची आयडिया असली पाहिजे. ठीक आहे, का ते पुढे आपण बघूया. काही मुलांशी मी बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की आता माझे वडील सांगतील किंवा आई सांगेल त्याच्यामध्ये मी ॲडमिशन घेणार. ठीक आहे, ते आई वडिलांचा आपण विचारलं पाहिजे, पण विचार घेतला पाहिजे. पण तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला काय आवडतं, तुम्ही काय कशामध्ये अभ्यास करू शकता, कशामध्ये तुम्ही चांगले आहात. मग त्यांना तुम्ही सांगून त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, त्यांच्या विरोधात नाही जायचं आहे, पण त्यांना विचारायचं, त्यांचा विचार घ्यायचा आहे. आता काय करायचं की ध्येय निश्चित झाला. समजा एक उदाहरण घेऊया की तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे पुढे. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती पाहिजे की समजा आता मी 11वीला गेलो, तर 11वी-12वी केल्यानंतर मी कसं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकतो, त्याचा थोडा तुम्हाला आयडिया पाहिजे. ठीक आहे. आता हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय असतं की त्याला आपण हॉस्पिटॅलिटी बिझनेस बोलतो. हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय की जे कस्टमर येतात त्यांच्याशी आपल्याला बोलता आलं पाहिजे, त्यांच्याशी कम्युनिकेट इंग्लिशमध्ये बोलतो, त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे. तर आता समजा चांगल्या ठिकाणी तुम्हाला नोकरी पाहिजे, तर तुम्हाला चांगलं इंग्लिश आलं पाहिजे. ठीक आहे. मग हे काय आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जर चांगल्या करता आल्या, तर तुम्ही चांगला करिअर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करू शकता. मग त्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींवरती आतापासून आपल्याला काम करायचं आहे. सेम आहे, जर समजा तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बनण्यासाठी आता 11वी-12वी तर तुम्हाला करावी लागेल, 12वीला तुम्हाला बायोलॉजी घ्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सीईटी किंवा नीटची एक्झाम द्यावी लागेल. नीटचा पेपर फुटतो, त्याच्यावरती आता मी बोलणार नाही. पण नीटची एक्झाम द्यावी लागेल. नीटची एक्झाम दिल्यानंतर चांगले मार्क्स मिळाले, तर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळेल आणि तुम्ही डॉक्टर बनू शकता. MBBSसाठी ॲडमिशन मिळेल. थोडे कमी मार्क असले तर तुम्ही BAMS किंवा BHMS असं करू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं की तुम्हाला आत्तापासून, तुम्हाला आता डॉक्टरचा अभ्यास डायरेक्ट नाही करायचा आहे, पण नीटचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मग त्यासाठी 11वीपासून तुम्हाला सुरुवात करायचं आहे. मग ज्या करिअरमध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी काय काय करावं लागेल याचं तुम्हाला माहिती पाहिजे, आणि त्याची तुम्हाला आतापासून नियोजन आणि तयारी केली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर अभ्यास करायची पद्धत बदला. आतापर्यंत 10वीमध्ये तुम्ही काय करत होता, बरेच मुलं काय करतात की पाठांतर करतात. मी अशा मुलांना देखील ओळखतो जे गणित पण पाठ करतात, कारण 10वीमध्ये काय असतं की पुस्तकाच्या मागे
जे आपला एक्सरसाइज असते त्यामधलेच प्रश्न येतात. ठीक आहे, धड्याच्या मागे जे प्रश्न असतात तेच प्रश्न येतात. त्यामुळे काय होतं की आपण एवढा सराव करतो की ते प्रश्न आम्हाला पाठ होतात, ते गणित आपल्याला पाठ होतात. मग त्यासाठी काय वेगळा विचार करायची, वेगळ्या पद्धतीने विचार करायची गरज नसते. त्यामुळे मुलांना खूप चांगले मार्क्स मिळतात. पण पुढे जर तुम्ही जाल, 12वीला जाल किंवा सीईटीची एक परीक्षा द्याल, नीट द्याल, जेई द्याल, त्यामध्ये असं नसतं. त्यामध्ये जे प्रश्न येतात, जे गणित येतात ते आपल्याला माहिती नसतात. त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार करून, अभ्यास करून त्याचा उत्तर तुम्हाला काढायचा असतो. मग त्यासाठी पाठांतर जर तुम्ही केलं तर तुम्हाला कधीही चांगले मार्क्स मिळणार नाही. ठीक आहे. कारण आता जसं-जसं तुम्ही मोठे व्हाल, जसं 11वीला जाल, 12वीला जाल, त्याच्यानंतर पुढे इंजिनिअरिंग कराल, जे काही कराल त्याच्यामध्ये अभ्यास वाढत जातो. पुस्तके मोठी-मोठी होत जातात. मग तुम्ही सगळं पाठ नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, की विषय समजून घ्यायचेत आणि कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले पाहिजेत. कन्सेप्ट समजून घ्या. विषय समजून घ्या. विषय समजून घेतल्यानंतर तुम्हाला ते विषय समजले, मग तुम्हाला परीक्षेमध्ये ते लिहिता देखील आलं पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी पाठांतर नाही करायचं, की विषय समजून घ्यायचे, की काय आहे बाबा, कसा कसा अभ्यास करायचा तुम्हाला, की समजा गणित आहे, ते गणिताचे उत्तर कसे येतात, ते कन्सेप्ट कसे वापरले जातात, फॉर्म्युले कसे वापरतो आपण, याचा सर्वांचा तुम्हाला समज असली पाहिजे, समजलं पाहिजे. सेम आहे सायन्स, सेम कॉमर्स, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, गणित आर्ट्समध्ये जा, कॉमर्समध्ये जा किंवा तुम्ही डिप्लोमा करा. ठीक आहे, जे काही करा त्यासाठी विषय तुम्हाला समजून घेतले पाहिजेत. आता एक उदाहरण घेऊया, समजा एक डॉक्टर आहे. डॉक्टरला खूप चांगली बुद्धी आहे, ते पाठांतर चांगले करू शकतात. त्यांनी पाठांतर वगैरे केलं, चांगला अभ्यास केला, चांगला अभ्यास केला, पाठांतर केलं, चांगले मार्क्स मिळाले, डॉक्टर झाले. पण जर त्यांना विषयच माहीत नाहीये, कसं ट्रीट करायचं पेशंटला हेच माहीत नाहीये, तर ते चांगले डॉक्टर नाही बनू शकत. सेम प्रत्येक फील्डमध्ये असतं. सिंपल तुम्ही मोटर मेकॅनिक देखील बनताय. तुम्ही पाठ केला, पाठांतर केला, अभ्यास चांगला केला, त्यांनी होत नाही. तुम्हाला टेक्निकल नॉलेज आणि विषय समजून घेऊन काम करण्याची किंवा विषय समजून घेऊन अभ्यास करायचा कन्सेप्ट समजले पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊन यशस्वी होणार. त्यानंतर काय करायचं आहे, की जसं मी सांगितलं, आता विषय समजून घ्यायचा, समजला विषय, चला ठीक आहे. पण आता मांडता देखील आला पाहिजे. कारण आता ह्याच्या पुढे जो अभ्यास आहे तो इंग्लिशमध्ये असणार आहे. तुम्ही मराठी मीडियममध्ये शिकलात, कुठल्याही मीडियममध्ये शिकलात, आता जर तुम्ही पुढे जाताल 11वीला, तर इंग्लिशमध्ये तुम्हाला उत्तरे लिहिता आली पाहिजेत. त्यासाठी तुमचं इंग्लिश सुधारलं पाहिजे. समजा तुम्हाला विषय समजला, सर्व झालं, पण आता परीक्षेमध्ये लिहिणार कसं? कारण बऱ्याच मुलांचं इंग्लिश चांगलं नसतं. मग काय करायचं आहे, की इंग्लिश सुधारण्यावरती भर द्यायचा आहे. कमीत कमी अर्धा तास किंवा 1 तास रोज जर तुमचा इंग्लिश कच्चा असेल, तर इंग्लिश सुधारण्यावरती भर तुम्हाला द्यावाच लागेल. तरच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. जसं मी सांगितलं, विषय समजून घ्या. तुम्हाला विषय समजले, पण इंग्लिशमध्ये मांडता आले पाहिजेत. जर हे असं तुम्ही दोन्ही जर गोष्टी केल्या, तर तुमचा खूप कमी टाईम लागेल तुम्हाला अभ्यास करायला. कारण तुम्हाला एकदा विषय समजला, तुम्ही तुमच्या शब्दात मांडू शकता इंग्लिशमध्ये. त्यासाठी पाठांतर करायची गरज नाही. ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं की इंग्लिश कसं सुधारणार आपलं, की समजा इंग्लिश काय करायचं, वाचायचं आहे. आता एकदम हाय-फाय पुस्तक वगैरे नाही काढायचे. तुम्हाला जर एकदमच कमी कच्चा असेल इंग्लिश, तर तुम्ही काय करा, आता 10वी झाली तुमची, ठीक आहे. ई बालभारतीच्या वेबसाईटवरती जा. 3री-4थी पासूनची पुस्तकं डाउनलोड करा, टेक्स्टबुक. ते वाचायला सुरुवात करा. ते समजून घ्यायचा प्रयत्न करा, की काय आहे हे. मग 5वी, 6वी, 7वी, 8वी हे अशी प्रत्येक पुस्तकं वाचा. त्याचं तुम्हाला थोडं ठीक असेल, इंग्लिश ठीक असेल, तर तुम्ही काही पुस्तकं वाचू शकता. ऑनलाईन देखील पुस्तकं अवेलेबल असतात, डाउनलोड करू शकता. ठीक आहे. सिंपल जे इंग्लिशवाले पुस्तक आहेत ते वाचायचे, एकदम हायफाय नाही वाचायचं आपल्याला. ठीक आहे. शशी थरूर नाही बनायचं लवकर आपल्याला. तर त्यासाठी तुम्ही सिंपल पुस्तकं वाचू शकता, जसं की सुधा मूर्ती आहेत, त्यांची पुस्तकं वाचा. ठीक आहे. हे सोपे सोपे पुस्तक असतात. त्यानंतर इंग्लिश ऐका, चांगलं इंग्लिश ऐका. न्यूज चॅनल्स असतात, चांगले चांगले न्यूज चॅनल असतात. ठीक आहे. आपले फालतू न्यूज चॅनल नाही बघायचे, चांगले चांगले न्यूज चॅनल आहेत, त्याच्यामध्ये जे चांगली इंग्लिश वापरतात ते ऐका. ठीक आहे. इंग्लिश मूव्हीज बघा, कार्टून बघा. मी बऱ्याच लहान मुलांना बघितलंय, की ते चांगले इंग्लिश त्यांना येते, कारण ते इंग्लिश चांगले कार्टून बघतात. ठीक आहे. फालतू व्हिडिओ वगैरे बघण्यापेक्षा चांगलं जर असं केलं, तर तुम्हाला इंग्लिश तुमचं चांगलं होईल. त्यानंतर बोला. जर कोण बोलायला नसेल तर ठीक आहे, पण ट्राय करा. तुमचे मित्र आहेत त्यांच्याशी बोलायचं ट्राय करा. त्यांना पण तुम्ही घ्या इंग्लिश शिकण्यामध्ये, इंग्लिश सुधारण्यामध्ये. ठीक आहे. आणि लिहा. लिहिणं एकदम पुढचं झालं. लिहिणं तुम्ही परीक्षेमध्ये देखील लिहू शकता. पण हे करा तुम्ही. वाचा, ऐका, बोला आणि लिहा. हे कुठलीही भाषा जर तुम्हाला शिकायचं तर हे करावं लागतं. त्यानंतर इंग्लिश भाषेचं व्याकरण समजून घ्या. आता परत एकदम हायफाय नाही व्हायचं आपल्याला, की सिंपल सिंपल व्याकरणातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जर समजल्या, तर तुम्हाला लिहिताना, बोलताना खूप फायदा होईल. त्यानंतर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, इंग्लिशमध्ये विचार करा. इंग्लिशमध्ये विचार करा याचा अर्थ काय, की समजा आपण मराठी मीडियममध्ये शिकलोय किंवा जे इंग्लिश मीडियममध्ये देखील शिकलेत, पण ते हिंदी किंवा मराठी भाषा घरी बोलतात. आपली पद्धत काय असते अभ्यास करायची, की आपण काय करतो, की समजा कुठला कन्सेप्ट आपल्याला समजायचा आहे, टीचरने आपल्याला शिकवला, तर आपण काय करतो, तो समजून घेतो मराठीमध्ये.
ठीक आहे. मराठीमध्ये किंवा आपल्या ज्या भाषेमध्ये समजून घेतो, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, ते भाषेमध्ये समजून घेतो. समजल्यानंतर आपण काय करतो, विचार पण जर आपल्याला पुस्तकामध्ये पेपरमध्ये आन्सर लिहायचं आहे, उत्तर लिहायचं, तर काय करतो, तो जो कन्सेप्ट आपल्याला समजला आहे, तो कन्सेप्ट आपण काय करतो, मराठीमध्ये विचार करतो आणि परत त्याला नंतर पेपरमध्ये इंग्लिशमध्ये कन्वर्ट करतो. त्यामध्ये काय होतं, की तुमचा जो विचार केलेली गोष्ट असते मराठीमध्ये, ती तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिता. मग ते तुम्हाला परत जाऊन ट्रान्सलेट करावं लागतं, कन्वर्ट करावं लागतं. त्यामध्ये काय होतं, की तुमच्या चुका होतात. मग आता ट्राय काय करायचं आहे, की टीचरनी जर तुम्हाला शिकवलं किंवा काही तुम्ही शिकलात, कुठलाही पुस्तक वाचलत, काही केलं, तर त्याचा विचार पण इंग्लिशमध्ये करायचा आहे, की विचार करत राहायचं आहे. विचार करणं म्हणजे काय एक टाईपचं रिव्हिजन असतं, की समजा तुम्हाला एक कन्सेप्ट समजला, मग तुम्ही जर विचार करत राहिलात, इंग्लिशमध्ये विचार करायचा, तुटकी-मुटकी का होईना इंग्लिशमध्ये विचार करत राहायचा. विचार जर तुम्ही इंग्लिशमध्ये केला, तर तुम्ही पेपरमध्ये नीट मांडू शकता, इंग्लिशमध्ये लिहू शकता. मग इंग्लिशमध्ये विचार करायचा ट्राय करा, जसं आपण मराठीत करतो. इंग्लिशमध्येच बोलायचं मनातल्या मनात. जर चुका तुम्हाला वाटत असेल की काहीतरी चुकीचं बोलतोय, तर तुम्ही आता जाऊन आपण चॅट जीपीटीवरती पण चेक करू शकतो. AI आहेत आपल्याकडे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही सेंटेन्स टाईप करा, विचारा की हे बरोबर आहे का? ट्रान्सलेट करून द्या, ग्रामर चेक करून द्या, ते करून देतात आपल्याला. ठीक आहे, हे असं करू शकता तुम्ही. असं केलं तर तुमचं इंग्लिश हळूहळू सुधारेल. लगेचच सुधारणार नाही, पण हळूहळू सुधारेल आणि सुधारणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट की आतापर्यंत ज्या ज्या तुम्ही चुका केल्या, तुम्हाला कमी मार्क्स आले, तुम्ही अभ्यास नाही केला 10वी जे काही असतील, काही केलं, तर सगळं आता विसरून जावा. काही गरज नाही आहे लक्षात ठेवायची. कुणीही काही तुम्हाला बोलत असेल, काही आई-वडील देखील बोलतात, नातेवाईक देखील बोलतात. काही लोकांनी नातेवाईकांनी ठरवलेलं असतं की या मुलाला काहीच येत नाही, काही करणार नाही. ठीक आहे, त्यांना बोलू दे. सगळं विसरून जा. काही गरज नाही आहे कोणाचं लक्षात ठेवायची. आतापासून नवीन सुरुवात आहे. जसं मी तुम्हाला मागे या व्हिडिओमध्ये सांगितलं, की 11वी ही नवीन सुरुवात असते. बरेच मुलांना मी ओळखतो जे 10वी पर्यंत शाळेत 3-4 वेळा नापास झालेले आहेत. ठीक आहे. त्यांना सगळे होपलेस समजायचे, की काहीच करणार नाही हे लाईफमध्ये. ठीक आहे. असे बरेच मुलं आहेत जे 11वी नंतर चांगला अभ्यास करून चांगल्या-चांगल्या करिअरवरती आहेत. ठीक आहे. हे तुम्ही करू शकता. त्यासाठी थोडं तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, थोडा एफर्ट्स टाकावे लागतील आणि 11वी पासून सुरुवात करायची आहे. ठीक आहे. 11वी पासून टाईमपास नाही करायचा आता. 11वी मध्ये टाईमपास करणार, 12वीला अभ्यास करणार असं नसतं. आत्तापासूनच 11वी पासूनच तुम्हाला नीट अभ्यास करायचा आहे. ज्या तुम्ही चुका केल्या त्या विसरून जायचं आहे. जेणेकरून तुम्ही पुढे भविष्यामध्ये जे करिअर तुम्ही निवडाल त्यामध्ये एकदम यशस्वी व्हाल आणि चांगला करिअर तुम्ही करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.